प्रज्ञावंत वधूवर सूचक केंद्र महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय उपवधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अमरावती येथील संबोधी हॉल भीमटेकडी येथे आयोजित करण्यात आला आहे। आजच्या काळात परिचय मेळावे ही काळाची गरज बनली असून एकाच ठिकाणी शेकडो उपवर उपवधू उपस्थित राहून आपल्या जीवनसाथीची निवड करू शकतात। या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनियर, वकील, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, उद्योजक, शेतकरी, पत्रकार तसेच घटस्फोटित विधवा, अपंग आदी विविध क्षेत्रातील वधूवर सहभागी होणार आहेत। त्यामुळे लग्न जुळवणे अधिक सोपे व वेळ वाचवणारे ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले। या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे स्टेजवर LED स्क्रीनद्वारे वधूवरांचे बायोडेटा सादर केले जाणार असून प्रत्येकाला आपला परिचय देण्याची संधी मिळणार आहे। पसंती झाल्यानंतर त्वरित ओळख सत्र घेण्यात येणार असून पालकांकडूनही मुलामुलींची पाहणी केली जाणार आहे। हा प्रज्ञावंत वधूवर सूचक केंद्राचा अभिनव उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले। मेळाव्यात नोंदणी करूनच प्रवेश दिला जाणार असून प्रवेश निश्चित करण्यासाठी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक 8073134337 वर आजच नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून उपवर उपवधू या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याने सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कैलास मोरे यांनी केले। याच दिवशी दिनांक 1, 2 व 3 जानेवारी 2026 रोजी संपन्न झालेल्या विश्वविक्रम मानवंदना कार्यक्रमाच्या आयोजन समिती सदस्यांचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला आहे। अमरावती शहरात गेल्या 14 वर्षांपासून अखंड मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन होत असून या उपक्रमात योगदान देणाऱ्या सदस्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती धनंजय गुळदेकर यांनी दिली। मी कैलास मोरे आपणास सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की येणाऱ्या 15 फरवरीला राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे भीमटेकडी या ठिकाणी। आज वधूवर परिचय मेळावा उपवधूवर परिचय मेळाव्याची काळाची गरज अशी आहे की मुलं मुलींचे लग्न विश्वासू लग्न होऊ नाही राहिले। त्यासाठी आज मेळावा घेऊन जर आपण हे चांगलं कार्य करत आहोत त्यासाठी आमच्या प्रज्ञावंत वधूवर सूचित केंद्राद्वारे आयोजित केलेले 15 फरवरीला उपवर वधू परिचय मेळावा या परिचय मेळाव्याचा जास्तीत जास्त मुलामुलींनी फायदा घ्यावा, याचा लाभ घ्यावा। कारण आज देशात नव्हे तर पूर्ण ठिकाणी मला जिथपर्यंत माहीत आहे की मुलामुलीच्या लग्नासाठी आईवडील खूप परेशान आहे, तर त्यांची सोय कशी करावी एकाच ठिकाणी हजारो लोक उपस्थित करून त्याच ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या परिचय मेळाव्यामध्ये एक मोठी LED स्क्रीन आम्ही लावत आहे। त्यानिमित्तानं सगळ्यांना बायोडाटे ते LED स्क्रीनवर दिसतील आणि सर्वांनी त्याच ठिकाणी आम्ही अशी व्यवस्था केली की जे मुलाला मुलगी किंवा मुलाला मुलगी और काय म्हणतात त्याला मुलीला मुलगा पसंत आला तर त्याच ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था, त्यांच्या आईवडिलांचे बोलण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि तुरंत त्याच दिवशी लग्न जास्तीत जास्त कसे जुळतील याची आम्ही काळजी घेणार आहोत। कारण ते एवढ्या दूरून लोक येतील, पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत, त्यांची जेवणाची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने लग्न कसे जुळतील त्याची आम्ही काळजी घेऊ। एवढंच बोलतो, इथंच थांबतो। आमच्यासोबत गुळदेकर सर आहेत, कपिल धवने सर, किशोर भाऊ आणि मी कैलास मोरे आम्ही हे आयोजन केलं। महिला टीम आहे मोठी आणि चांगल्या तऱ्हेनं आयोजन आपण केलेलं आहे। त्या ठिकाणी सर्वांनी यावं अशी सर्वांना विनंती। या पहिलेच्या वधूवर परिचय मेळाव्यात काही जुळले हां ते सांगतो। मग 6 एप्रिलला आमच्या ठिकाणी 225 एंट्री झाली होती। तसे 800 बायोडाटा आले होते, तर 225 लोक आले होते। तर त्या 225 पैकी 57 लोकांचे लग्न जुळले या म्हणजे 9 महिन्यात। तर म्हणून या वर्षीचा आमचा टार्गेट आहे की हा परिचय मेळावा झाल्यावर कम से कम 100 लग्न जुळतील अशी मला अपेक्षा आहे।